स्वर्गीय बी.डी. डिगे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आकर्षक स्वरूपातील ट्रॉफी. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. 16 चेंडूंमध्ये 38 धावांची विस्फोटक, विध्वंसक, ज्वलज्वलंत आणि चित्रबाणू खेळी साकारणारा अक्षय सावंत साहेब. आपण देखील साहेब भरपूर आग्रह आहे, 2 शब्द स्पर्धेबद्दल आपण जरूर व्यक्त करावेत. स्पर्धा तर नंबर 1 चालू आहे आणि जेसीम CCGचं मी प्रथमतः आभार मानतो. त्याचबरोबर अध्यक्ष मनोज डिगे सर, त्याचबरोबर रणजित जगदाळे साहेब आणि बाकी सर्व कमिटी मेंबर अगदी जीव लावून ह्याच्यामध्ये जे मेहनत केलेली आहे. नक्कीच फायनल दिवशी रंगत देणार आहे आणि हे स्टेडियम पूर्णपणे भरून जाणार आहे. आमचे चिरंजीव अनिकेत माने साहेब वरतीच आता स्टेडियमवर बसले आहेत. त्याचबरोबर मी विशेष आभार मानतो महेश कलकुडगी, अमोल भोजने आणि सतीश मगदूम आणि आज जे आमचे हे बजाज साहेब पण इथं आलेले आहेत वेळात वेळ काढून. मी त्यांचाही आभार मानतो आणि त्यांनाही विनंती करतो पुढच्या वेळी तुम्ही फॉर्म भरून इन करा, कारण तुमचाही खेळ चांगला आहे. आणि मी खरंच यांचा सर्वांचा आभार मानतो. 2 शब्द मला बोलायला दिलात. सर आपण काही बहुमूल्य मनोगत 2 शब्द महेश सरांच्या आग्रहाखातीर 2 शब्द 1 शब्द. ही टुर्नामेंट बघताना मला स्वतःला असं वाटतंय की मी का फॉर्म भरलं नाही. मी पहिला खेळायचो, आता वेळात वेळ काढून 100% पुढच्या वेळी मी फॉर्म भरणार. 1 नंबर टुर्नामेंट आयोजन केलेलं आहे आणि कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद साहेब. आपण सन्मानाने व्यासपीठावरती आसनस्थ होऊन या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटावा. तर मित्रांनो, हा होता अक्षय सावंत, सामनावीर. 16 चेंडू 38 धावा ज्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. स्वर्गीय रतनबुवा चषक काटई डोंबिवलीमधील आणि संपूर्ण भारतामधील यशस्वीतेच्या यशो शिखरावर, उच्च शिखरावरती पोहोचलेल्या स्पर्धेमध्ये खेळण्याचा दांडगा अनुभव ज्या खेळाडूकडे आहे अशा अक्षय सावंत यांना मिळालेला आहे हा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. आता आपण बोलणार आहोत नेक्स्ट मॅचकडे. तत्पूर्वी सर्वांच्या मनापासून आभार. वेलकम बॅक. आजच्या रजनीमधील शेवटच्या लढतीला सुरुवात झालेली आहे. डायमंड सुपर किंग हा संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे की आम्ही 120 ह्या टोटलपर्यंत पोचण्याकरिता प्रयत्न करणार आहोत आणि पहिल्या षटकामध्ये 13 धावा कुठून काढलेल्या आहेत. सुमित भगत अँड अमोल कुंभार अशी जोडी मैदानामध्ये तैनात आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होते. बॉलर तयार अक्षय पडियार. आणि विराट कोहली 99व्या धावसंख्येवरती फलंदाजी करतात. बरोबर उल्लेख केला होता मी. क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन करायचं नसतं, परंतु बऱ्याच वेळा तुमचं प्रेडिक्शन परफेक्ट देखील जातं, कारण मागील दोन्ही सामन्यांमध्ये 0 धावसंख्येवरती ते बाद झाले होते आणि आज रिवेंज चा तो दिवस उजाडलाय आणि म्हणून 99व्या धावसंख्येवरती हा जो क्षण आहे तो आम्ही सर्व कॉमेंट्री स्टुडिओ मात्र या ठिकाणी जिवंतपणे अनुभवणार आहोत. जिओ हॉटस्टारवर आणि दुसऱ्या बाजूने हा सामना देखील पाहणार आहोत, जिथे ॲक्युरेट फलकावरती 19 धावा जबरदस्त फलंदाजीची प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते. सुमित भगत वन ऑफ दी मोस्ट अटॅकिंग बॅटर आणि विराट कोहली यांचा डाय हॅट फॅन मैदानामध्ये तळपू लागलाय.
सुपर बॅटिंग सुमित भगत ची बॅट मात्र या ठिकाणी लहरताना पाहायला मिळते, बहरताना पाहायला मिळते. येथे काय घडलंय तर पंचांचं बोट आकाशाकडे. विकेट डाऊन. 19 या अंकावरती पहिला झटका लागलेला आहे डायमंड सुपर किंग या संघाला. आजच्या रजनीमधील ही शेवटची लढत आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर मॅच नंबर 36 36वा सामना सुरू आहे. प्रत्येक रजनीमध्ये आपण 6 सामने पाहत आलेलो आहोत आणि 6व्या रजनीमधील लास्ट एव्हर मॅच. रणवीर स्पोर्ट्स आरडी जणू काही चेन्नई सुपर किंग संघ मैदानामध्ये उतरलाय की काय असा आभास तुम्हाला होऊ शकतोय. मॅन इन येलोज चे प्रथमतः क्षेत्ररक्षण करतायत. टॉस त्याने जिंकला आणि हा निर्णय घेतलाय. तर दुसऱ्या बाजूने डायमंड सुपर किंग्स नवीन फलंदाज मैदानामध्ये तैनात होत आहेत. सिफान कडेगावकर. चांगल्या सुरुवातीनंतर आलेली जी विकेट ती धाव संख्येवरती ब्रेक लावते. शॉट बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने सजवलेला हा फटका आणि हे नेहमी आपण पाहत असतो विकेट आल्यानंतर धावांची जी गती आहे ती नेहमी मंदावून जाते. जर 120 पर्यंत पोचायचं असेल तर प्रति षटक जवळपास तुम्हाला 17, 18, 19 हा जो अगर एकंदरीत करंट रन रेट आहे तो मेंटेन ठेवावा लागेल 120, 130 पर्यंत पोहोचण्याकरिता. पुढचा बॉल यावेळेस जबरदस्त फटका परंतु आउटफील्ड हलकीशी स्लो आहे. इम्पॅक्ट आहे खेळपट्टीवरती. चेंडू थोडासा थांबून गेला. 22 अंकावरती धावफलक. पहिल्या षटकामध्ये चांगल्या गतीने धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा आलेल्या आहेत परंतु एक प्राइजलेस विकेट गेली त्याच्यामध्ये. अमोल कुंभार आणि सिफान कडेगावकर सध्या संघाची कमान सांभाळतायत. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज अक्षय पडियार. टॅप स्ट्रोक. सध्या अंडरआर्म क्रिकेटचं देखील जाळं फार वाढू लागलेलं आहे. पालघरमध्ये जर तुम्ही आलात तर अंडरआर्म क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक असतं 3 लाख रुपये आणि प्लेअर ऑफ दी सिरीजसाठी अंडरआर्म क्रिकेटमध्ये बाईक. इतकं जाळं वाढलं आणि त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगतो. येथे जर आपण विचार केला तर 2 षटकांमध्ये 23 धावा झालेल्या आहेत आणि 1 गडी गारद झालेला आहे फलंदाजी करणारा डायमंड सुपर किंगचा. एक काळ असा होता की सध्या जे काही ओव्हरआर्म क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत त्यांची सर्वांची सुरुवात ती झाली होती अंडरआर्म क्रिकेट पासूनच. परंतु आता औद्योगिकरण इतकं वाढत चाललंय, लोकसंख्या इतकी वाढत चाललंय की मैदानं लुप्त होत चाललेले आहेत. म्हणून अंडरआर्म क्रिकेट आणि टर्फ क्रिकेट ते प्रचंड प्रमाणामध्ये फोफावू लागलंय मुंबई आणि पालघर प्रभागामध्ये. आणि अशा या अंडरआर्म क्रिकेटमध्ये आता 3-3 लाखांची प्रथम पारितोषिकं देखील आपण जरूर पाहतोय. मुंबईमध्ये गेला तर टर्फ क्रिकेट जोमाने ते नियोजित केलं जातं. 2 षटकांमध्ये 23 धावा. गोलंदाजीकरिता उंच सखल बांध्याचा उदय आलेला आहे. रणवीर स्पोर्ट्स आरडी ह्या संघाचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू म्हणून उदयची ओळख आहे. पिकअप स्ट्रोक मिड विकेटच्या वरून चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. फेसबुकच्या कमेंट मध्येच म्हणायचं झालं तर कडक 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 चाबुक आणि कॉपी बुक स्वरूपाचा हा फटका बघायला मिळाला. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमोल कुंभार याच्या बॅटमधून. खूप चांगली फटकेबाजी बघा. अप्रोच तो मात्र आधीच ठरवण्यात आलेला आहे की आम्हाला 120 पर्यंत तर पोहोचायचंय. ध्येय डोळ्यांसमोर. आता ते सिद्ध करण्यासाठी फक्त प्रयत्न करायचे आहेत. पुन्हा एकदा जबरदस्त रिव्हर्स अटेम्प्ट या ठिकाणी बघायला मिळतोय. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. डायमंड सुपर किंग खूपच चांगली फलंदाजी करतोय आणि त्यामध्ये आपण योगदान पाहू शकाल अमोल कुंभार यांचं वेगवान. धनावडे सर आपण पाहिलं असेल महाभारतामध्ये अर्जुनाचं लक्ष फक्त माशाच्या डोळ्याकडे होतं आणि म्हणून एक सर्वोत्कृष्ट धनुर्धर म्हणून तो अनुभवायला मिळाला. आता डायमंड सुपर किंगने देखील ठरवलंय की आम्ही 120 धावा करणार आणि या रायपूरच्या मैदानामध्ये विराट कोहली
यांनी मात्र आज सेंचुरी ठोकलेलं आहे. वेगवान शतक, हा क्लास आहे विराट कोहली यांचा. आणि या 2 डक्स नंतर मात्र शतकी खेळी आणि पाणी पाजलंय कोलकाता नाईट रायडर या संघाला. मी उल्लेख जो केला होता की खाने में हजमे की गोली, गुजरात में घाघरा चोली, भारत में होली और क्रिकेट में विराट कोहली सबको पसंद है. आज देखील सेंचुरी ठोकलंय आणि 193 धावांचं जे टार्गेट होतं त्याला अगदी मातीमोल करून टाकलं. आता 9 चेंडूंमध्ये फक्त 90 धावा करायच्या आहेत. म्हणजे आज पुन्हा एकदा बनणार आहे आरसीबी टेबल टॉपर. तर दुसऱ्या बाजूने डायमंड सुपर किंग, त्यांनी देखील मैदानामध्ये आग लावण्याचं कार्य केलंय. 16 चेंडूंमध्ये 35 धावा कुठून काढलेल्या आहेत. त्यामध्ये अमोल कुंभार 7 चेंडूंमध्ये 16 धावा वैयक्तिक स्वरूपामध्ये. फुलटॉस बॉल, डीप स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू दण 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 करत निघून चाललाय सणसणीत स्वरूपामध्ये. नाना खणखणीत वाजू लागलंय डायमंड सुपर किंग या टीमचा. आणि 39 धावा झालेल्या आहेत. इरादे स्पष्ट केलेले आहेत. असेच खेळत राहील तर 120 नाही, जवळजवळ 130 देखील होतील. सुपर्ब अँड सेन्सेशनल, खळबळजनक फलंदाज आहे अमोल कुंभार ऑन फायर. अमोलने 8 चेंडूंमध्ये 20 धावा केलेल्या आहेत. त्रिफळाचित क्लीन बोल्ड लेग स्टंपला वाकवलेला आहे. बघा या विकेटचं पतन कसं झालंय. जर तुम्ही ऍक्शन रिप्ले पाहिला ना, धनावडे सर, घराच्या बाहेर जाताना पुढचा दरवाजा आपण लॉक करतो परंतु मागचा दरवाजा लॉक करायला विसरू नये, नाहीतर अशा पद्धतीने चोरी होते. आणि पूर्णपणे ऑफ स्टंपच्या इतक्या पलीकडे सफल झाले की लेग स्टंपला मात्र फुटवर्कला रीड केलं गोलंदाजाने आणि म्हणून बरोबर लेग स्टंपचा वेध घेतला. गडी गारद झालेला आहे. अमोल कुंभार थोडासा धोकादायक वाटू लागला होता आणि त्याची विकेट या ठिकाणी आपल्या अकाउंटमध्ये समाविष्ट केलंय उदय या गोलंदाजाने. बघता बघता 39 धावा झालेल्या आहेत. 3 षटकांच्या अखेरीस डायमंड सुपर किंग ह्या संघाची स्थिती आपण पाहतोय. क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर प्रेझेंट जयसिंगपूर प्रीमियर लीग 6th नाईट. आणि यानंतर मात्र आपण भाग्यपत्र खुले करणार आहोत किंवा नाही हा देखील यक्ष प्रश्न सध्या मात्र चर्चेचा भाग आहे. तयार होतोय आता पुढील षटक घेऊन. गुरु व्हावं लागेल सुरू, कारण धावा भरपूर आलेल्या आहेत पहिल्या 3 ओव्हर्स मध्ये. विकेटची दाट आवश्यकता आहे. रणवीर स्पोर्ट्स आरडी या टीमला 4थ्या षटकाचा खेळ सुरू झालाय आणि आता बचावात्मक धोरण त्याची अगदी यथार्थ स्वीकारणा. दोन्ही चेंडू डॉट गुरुच्या माध्यमातून. बघा थांबता कामा नये. 120 पर्यंत जर पोचायचं आहे ना, म्हणतात ना की ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत असताना तुमचं ध्येय जर मोठं असेल तर झेप देखील मोठी घ्यावी लागते. चौकार षटकार खेचत राहावे लागतील. क्या बात आहे यार. अजून एक जर डॉट आला ना धनावडे सर तर ऑडीचा लोगो तयार होईल. 0 0 आणि 0, 3 0 आलेले आहेत. 4 0 तर तेव्हा ऑडीचा लोगो आपण पाहतो. आणि हे षटक आतापर्यंत तसंच राहिलंय. तिन्ही चेंडू डॉट आत. नाही तो तयार होऊ दिला नाही. सिंगलच येणार आहे. परंतु गुरु पडियारने जे हे षटक हाताळलंय 4 चेंडूंमध्ये केवळ 1च धाव. त्यामुळे धाव संख्या जी आहे असं वाटत होतं
की मोठी उभारली जाईल, त्यामध्ये थोड्याफार तरी शंका कुशंका निर्माण केलेल्या आहेत. खूपच सुंदर हे षटक हाताळण्यात आलंय. एक फिरकीपटू म्हणून, फिरकीपटूंच्या विश्वामध्ये भरपूर यशस्वी गोलंदाज अनिकेत सानप हे नाव पटकन डोळ्यांसमोर होतं. टेनिस बॉल क्रिकेट गाजविणारा फिरकीपटू आहे. जबरदस्त गोलंदाजीचं ते पृथक्करण, एक फिरकीपटू म्हणून तो सातत्यपूर्ण रीतीने यशस्वी झाला गोलंदाजीच्या विश्वामध्ये. गोपाळ गवस यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल, मॅन फ्रॉम गोवा. हा देखील एक यशस्वी फिरकीपटू म्हणून टेनिस बॉल क्रिकेटचं विश्व त्याने भरपूर काळ गाजविलं. भावेश प्रकाश पवार, भिवंडीचा ब्रँड, तो देखील खूप चांगल्या पद्धतीचे ऑफ ब्रेक चेंडू हाताळतो. आणि गोरसईब हा असा संघ आहे ज्या संघामध्ये जास्त करून ऑफ कटर गोलंदाज आहेत. पवन किनेला तुम्ही घ्या, त्यानंतर तुम्ही भावेश प्रकाश पवारला घ्या, ड्रॉप सीनचा हिरो म्हणून त्याची ओळख. आणि सर्वांची आठवण आपल्याला कोण करून देतोय? गुरु पडियार, ज्याने 5 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव दिलाय. येथे देखील फटका तर पूर्णपणे फ्लॉप आहे, परंतु झेल सोडलाय अक्षय पडियारच्या माध्यमातून. हे खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. खूप सुंदर गोलंदाजी. 41 धावा झालेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ परिपूर्ण स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 6 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा खर्च केलेल्या आहेत गुरु या गोलंदाजाने. डायमंड सुपर किंग हा संघ मात्र 120 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. अजूनही त्यांच्याकडे संधी आहे. आपण पाहिलं असेल तिलक वर्मा यांना पहिल्या 23 चेंडूंमध्ये ज्या तिलक वर्माने 19 धावा केल्या होत्या, त्याच तिलक वर्माने पुढच्या जवळजवळ 22 ते 23 चेंडूंमध्ये तो शतकापर्यंत पोहोचला. हे क्रिकेट आहे मित्रांनो. इथे एनी टाइम तुम्ही गिअर चेंज करू शकता. आणि उदाहरण आपल्या डोळ्यांसमोरच आहेत. जर तिलक वर्मा करू शकतो तर आपण देखील करू शकतोय. हा विश्वास मात्र असायला हवा. डायमंड सुपर किंग संघाला हाच विचार करायचा आहे, आम्ही देखील चांगली बॅटिंग करू शकतो. क्रिकेटमध्ये काही होईल याचा नेम नाहीये. तुम्हाला ठाऊक असेल की सर्वात कमी विजय वन डे फॉर्मॅटमध्ये कोणी मिळवले असेल तर तो बांगलादेशचा संघ आहे. आणि ह्या बांगलादेश च्या संघाने, धनावडे सर जेव्हा एकही वन डे सामने जिंकला नव्हता, तेव्हा ते ऑस्ट्रेलिया संघा विरोधात खेळले होते. आणि तुम्हालाही ठाऊक असेल 1999, 2003 आणि 2007 मध्ये ऑस्ट्रेलिया संघ नक्की काय होता? सर्वात बलाढ्य संघ होता वन डे मधला. आणि त्या संघाला जेव्हा बांगलादेश संघाने पहिला इंटरनॅशनल वन डे विन प्रस्थापित केले, तेव्हा पहिल्यांदा मात्र ऑस्ट्रेलियालाच पराभूत केलं. असं क्रिकेट आहे. म्हणून 120 पर्यंत आपण पोहोचू शकतोय. त्याकरिता इरादे पक्के ठेवावे लागतील आणि मोठ्या फटक्याची निवड करावी लागेल. बॉलर तयार. आत्मविश्वास ही यशाची सर्वात मोठी गुरुकिल्ला. नाही येथे हाताच पूर्णपणे तो हात चेंडू हातामधून स्कीट होऊन गेला. आणि त्या कारणास्तव जर आपण पाहिलं, बघा क्रिकेट असा खेळ आहे ना जिथे एक क्षण असतो आणि एका क्षणामध्ये अनेक ऍक्शन्स करायचे असतात. जर थोडी जरी घाई झाली तर अशा पद्धतीने चुकी होऊन जाते. 43 लॉस ऑफ 2 विकेट्स. पुढचा बॉल. सुंदर गोलंदाजी होते. टेप बॉलच्या षटकामध्ये यॉर्कर लेंथ. बघा पुन्हा एकदा तेच दृश्य आहे. हिवाळा तर संपलेला आहे. हाताला वॅसलीन आपण हिवाळ्यामध्ये लावतो, परंतु आता ज्या पद्धतीने आपण 2 चेंडू पाहिले, ज्या रीतीने हातामधून सटकलेले आहेत, वॅसलीन जास्त लावण्याची शक्यता आहे. 45 धावा आणि 2 विकेट. परंतु हा जो यॉर्कर आपण पाहिला, जबरदस्त. प्रमोद पुजारी यांच्या माध्यमातून सर्वात जास्त यॉर्कर एका IPL मध्ये कोणी हाताळलेले आहेत? तर थंगारसू नटराजन यांचं नाव घेतलं जातं. खूप सक्सेसफुल बॉलर. यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय सीमा रेषेच्या पल्लीकडे. दर्जेदार शानदार षटकार. 6 धावा. गुड शॉट ऑफ क्वालिटी. लखन पडियार. लखन टन. परंतु हा फटका खेचत असताना जर आपण पाहिलं असेल ना मित्रांनो, तर बॅकफुटचा खूप चांगला वापर केला लखनने. जर तुम्ही ऍक्शन रिप्ले पाहिलं तर तिथे बॉडी वेटला ट्रान्सफर केलं होतं. आधी फलंदाजाला मिळाला रोम, त्यानंतर त्याने ठोकली धूम. जबरदस्त फटका होता. जागा बनवून स्ट्रोक मेकिंग उच्चस्तरीय बघायला मिळाले. 51 धावा 2 विकेट्स.
5व्या षटकाचा हा खेळ आपण पाहतोय. पुढचा बॉल, आणखीन एक यॉर्कर. आपण थंगारसू नटराजनची चर्चा केली. जेव्हा सर्वात जास्त यॉर्करचा विचार केला जातो इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये, एका IPLच्या स्पर्धेमध्ये 2019 मध्ये 43 यॉर्कर लाईनचे चेंडू रिलीज केले होते थंगारसू नटराजन यांनी. आणि ज्या खेळाडूने लेदर बॉल क्रिकेट वयाची पहिली 19 वर्ष खेळलीच नव्हती त्या खेळाडूला भारतीय संघामध्ये देखील संधी मिळाली होती. म्हणजे बघा, नशीब देखील डेस्टिनी कशा रीतीने लिहिलेली असते ते थंगारसू नटराजनच्या बाबतीत घडलं होतं. येथे त्याची आठवण करून देणारा बॉलर आहे मिस्टर प्रमोद पुजारी. यॉर्क लाईनचे चेंडू हाताळतोय. पुन्हा एकदा वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने. येथे मात्र सापळा रचला, क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं. याआधी वाईडिश लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक नव्हता, परंतु हे परिवर्तन आहे आणि त्या परिवर्तनाचा फायदा देखील मिळाला आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या रणवीर स्पोर्ट्स RD ह्या टीमला झटका लागतोय डायमंड सुपर किंग संघाला. बघा, हा झेल तुम्हाला दाखवला जातो जिथे क्षेत्ररक्षकाची मात्र विलक्षणता पाहायला मिळाली. गुरु पडियार यांच्या माध्यमातून हा झेल मात्र कंप्लीट करण्यात आलेला आहे. 1 मोर विकेट डाऊन आणि गुरु पडियार यांचं जबरदस्त हे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. भारतासाठी आपण पाहिलं असेल मोहम्मद अझरुद्दीन सर्वात जास्त झेल घेतले होते 156. आणि जेव्हा रणवीर स्पोर्ट्स RD या संघाचा विचार केला जातो तेव्हा मात्र गुरु पडियार हा देखील क्षेत्ररक्षक कमी नाहीये. कसोटी क्रिकेटचा विचार केला तर नो डाऊट राहुल द्रविड त्यांचं नाव आदर्शाने घेतलं जातं. 210 झेल त्याने टिपले होते. आणि येथून जर आपण विचार केला तर गुरु पडियार यांचा क्लास. त्रेपन्न धावा झालेल्या आहेत 5 षटकांमध्ये. तर भरपूर चर्चा सुरू आहे क्रिकेटबद्दल. इंटरनॅशनल क्रिकेट असेल, टेनिस बॉल क्रिकेट असेल, जयसिंगपूरचा क्रिकेट असेल. जयसिंगपूरच्या क्रिकेटबद्दल चर्चा करायची झाली तर सर्वात आधी आपण या मैदानाबद्दल चर्चा करूयात. हे जे मैदान आहे 2019 मध्ये या मैदानाची उभारणी करण्यास सुरुवात झाली आणि 2 वर्ष कारभार चालू होता. भरपूर मेहनत आहे. संजय पाटील यड्रावकर साहेबांची भरपूर अगदी सहकार्यशील भूमिका. त्यानंतर आपले जे संपूर्ण संयोजन समिती आपल्याला दिसतंय, अध्यक्षांपासून सदस्यांपर्यंत प्रत्येक व्यक्ती त्यांनी दाखवलेली तत्परता. आणि त्यानंतर 24 महिन्यांच्या प्रदीर्घ मेहनतीनंतर हे मैदान उभं राहिलं. तो कोरोनाचा काळ होता. कोरोना काळामध्ये या मैदानाचं कामकाज सुरू होतं. आता आपण जयसिंगपूर बद्दल चर्चा जारी ठेवूयात या सत्रामध्ये. तिथे 53 धावा आणि 3 विकेट्स, 5 षटकांचा खेळ परिपूर्ण झालाय. आणि जेव्हा 2 वर्षांनंतर हे मैदान परिपूर्ण करण्यात आलं, संजय पाटील यड्रावकर यांनी असं स्वप्न पाहिलं की आता या मैदानाला आपण इंटरनॅशनल लुक देऊयात. याआधी फक्त जे आपल्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने जी प्रेक्षक गॅलरी पाहायला मिळते ते एकच प्रेक्षक गॅलरी होती. परंतु त्यानंतर आता आपल्या मागे जी प्रेक्षक गॅलरी आहे ती नव्याने उभारण्यात आलेली आहे. असा आहे मैदानाचा इतिहास. दरम्यानच्या काळामध्ये एक सुंदर निर्धाव चेंडू हाताळण्यात आलेला आहे. 53 धावा आणि 3 विकेट्स. जबरदस्त ही गोलंदाजी. आणि येणाऱ्या काळामध्ये जशी मागे प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आलेली आहे, समोर चांगले लॉन्स मात्र नियोजित केले जातील आणि तेथे प्रेक्षक अगदी जसे घरी बिछाणावरती आरामात बसून सामना बघत असतात तशा पद्धतीची व्यवस्था ही जेथे या संजय पाटील यड्रावकर साहेबांचा आपल्याला कटआउट दिसतोय तेथे मात्र तसे लॉन्स रेडी तयार करण्यात येणार आहेत. आणि समोर मात्र एक कॉमेंट्री स्टुडिओमध्ये देखील असेल. तेथे मी स्वतः बसून कॉमेंट्री देखील करणार आहे येणाऱ्या काळामध्ये. आणि असा ह्या मैदानाचा इतिहास आहे. सद्यस्थितीमध्ये गोलंदाजी बहारदार सुरू आहे. मिस्टर अक्षय पडियार दोन्ही चेंडू डॉडत. पहिल्या 3 षटकांमध्ये 39 धावा आणि त्यानंतर धावसंख्येचा वेग तुलनेने कमी आहे. चांगला फटका, पत्रा तोडफोड षटकार. पंच लारा यांचा इशारा. एक पंच लारा आहेत आणि एक ब्रायन लारा देखील होता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, ज्याने अँटिग्वा रिक्रिएशन ग्राउंड अँटिग्वाच्या मैदानामध्ये 2004च्या कॅलेंडर इयरमध्ये इंग्लंड संघाच्या विरोधात
400 धावांचा रेकॉर्ड केला होता. म्हणजे आता 22 वर्ष होऊन गेलेत परंतु रेकॉर्ड कायम आहे. आणि येथे षटकार खेचलाय फलंदाज, शांततेचा भंग करतोय विशाल कुकडे. हळूवार पद्धतीने हे धावफलक पुढे सरसावतोय. 60 धावा झालेल्या आहेत. 3 गडी गारद. खूपच सुंदर पद्धतीने गोलंदाजी. 18 चेंडूंमध्ये 39 धावा झाल्यानंतर टिप एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये सजवलेला हा फटका आणि इथून इशारा बघा. तिथे बॉलिंग क्रीज मध्ये हलकासा बिघाड झालेला आहे. मराठी पाऊल पडते पुढे परंतु ते इतके पुढे पडता कामा नये, नाहीतर नो चेंडू दिला जातो. आणि खराब चेंडूमुळे आपण पाहू शकाल आता 62 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चर्चा सुरू आहे जयसिंगपूरची. हे जयसिंगपूर नाव कुठून आलं, कोणत्या साली आलं. येथे फ्री हिटचा इशारा देखील आहे. उघडा डोळे बघा नीट. हा चेंडू आहे फ्री हिट. इथे उदय मात्र हवेमध्ये जणू काही स्वार झाले होते एका क्षणाला. फ्री हिटच्या चेंडूचा देखील तितकासा फायदा उचलला जात नाहीये. 63 धावा 3 विकेट्स. येथून 120 थोडेसे कठीण दिसू लागलेले आहेत कारण आता 5.5 हे 7च चेंडू शिल्लक आहेत. आणि चांगली कामगिरी प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये आपण पाहतोय रणवीर स्पोर्ट्स RD टीमची. चांगला चेंडू होता. पूर्णपणे प्लेड ऑन बघायला मिळालंय. 6 षटकांच्या समाप्ती अखेर 63 धावा डायमंड सुपर किंग ह्या संघाच्या. खर तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पिताश्री आणि त्यांचं नाव होतं जयसिंग. आणि त्यांच्या नावावरून ह्या शहराचं नामकरण जयसिंग करण्यात आलं 1916 मध्ये. असा ह्या जयसिंगपूर नगरीचा इतिहास. आणि जयसिंगपूर ही भारतातील पहिली स्मार्ट ट्रेड सिटी आहे. पहिल्यापासून हे जे शहर आहे हे विकासाच्या उंबरठ्यावरतीच प्रवास करताना बघायला मिळालाय. असा जयसिंगपूरचा एक ज्वलंत इतिहास आहे. सांगली, मिरज आणि कुपवाडच्या बरोबर अगदी मधोमध हे शहर वसलेलं आहे. आणि म्हणूनच बहुधा मला तरी वाटतं धनावडे सर काहीतरी बुद्धिबळांचं शहर असा देखील उल्लेख केला जातो ह्या जयसिंगपूर नगरीचा. अशा जयसिंगपूरचा एक जबरदस्त इतिहास आहे. आणि उद्योग क्षेत्रामध्ये भरपूर भरारी घेतलेले आहे. मला तरी वाटतं सर्वात जास्त उद्योग क्षेत्रामध्ये येथे तंबाखूचं उत्पादन होत असावं ज्याने भरपूर निर्यातीकरण करण्यात आलं आणि विकासाची एक मोठी झेप घेण्यात आली. हे जयसिंगपूरच्या काही सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय बाबी आहेत. आणि समवेत हे क्रीडांगण. भरपूर गोष्टी जयसिंगपूरच्या प्रसिद्ध आहेत परंतु सर्वात जास्त हे क्रीडांगण सुप्रसिद्ध होणार. संपूर्ण भारतामध्ये या क्रीडांगणाची चर्चा होणार येणाऱ्या काळामध्ये. 63 धावा 3 विकेट्स. आणि त्याच जयसिंगपूर नगरीमध्ये आणखीन एक विषय आहे त्यावर देखील आपण चर्चा जारी ठेवणार आहोत शेवटच्या षटकामध्ये. म्हणजे पाकिस्तान काय सांगतोय. येथे आकाश शितोळ्यांचा इशारा आहे. वाईड बॉल. बाय 1 गेट 1 फ्री आहे. वाईड +1. बघता बघता 65 धावा 6 चेंडूंचा येणं शेष आहे. पाकिस्तान काय सांगतोय. आमच्याकडे काश्मीर. बरेच जण सांगतायत की आमच्याकडे ताजमहल. बरेच जण सांगतात आमच्याकडे मालवण आहे. परंतु जयसिंगपूर काय सांगतोय ठाऊक आहे का. आमच्याकडे संदीप मकवाना आहे. आणि तो देखील कमी नाहीये. काही देशांकडे कोहिनूर आहे, काहीकांकडे काश्मीर आहे, कुणाकडे मालवण आहे, कुणाकडे ताजमहल आहे. परंतु या जयसिंगपूरकडे संदीप मकवाना आहे. आणि सध्या तो संपूर्ण भारताचा टेनिस बॉल क्रीडा विश्व गाजवतोय ऑल इंडिया आयकॉन म्हणून. ही देखील गोष्ट जयसिंगपूर बद्दल जर चर्चा झाली तर संदीप मकवाना बद्दल देखील चर्चा झालीच पाहिजे. 69 धावा 3 विकेट्स. 7व्या षटकाचा हा खेळ आहे प्रगतीपथावर. ओहो यावेळेस मात्र काय फटका खेळलेत. श्रेयस अय्यर कॉपीबुक स्टाईल मध्ये डीप स्क्वेअर लेगच्या वरून फुल पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल गोलंदाजाची 32 गोल करणारा हा षटकार आहे. 75 धावा मिस्टर लखन पडियार बॅटमधून खूपच सुंदर फटका होता आणि फार दूरवर जाऊन हा चेंडू आदळला.
मला तरी वाटतं आजच्या रजनीमध्ये जे काही क्रिकेट आपण पाहिलंय त्यामधील हा लॉंगेस्ट सिक्सर होता. ज्या पद्धतीने इंडियन प्रीमियर लीगमध्ये एल बी मॉर्केलने एक षटकार खेचला होता 128 मीटरचा. शाहिद आफ्रिदीने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड आहे 153 मीटरचा षटकार, वर्ल्ड रेकॉर्ड पहिल्या क्रमांकावरती. दुसऱ्या क्रमांकावरती नाव ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, ब्रेटली आहे. ब्रेटलीने 143 मीटरचा षटकार खेचलाय. तो गोलंदाज होता परंतु त्याने खेचला होता 143 मीटरचा षटकार. आणि येथे लखन पडियारने आजच्या रजनीतील सर्वात मोठा षटकार खेचला, फार अगदी स्टेडियमच्या बाहेर. ओहो हो, येथे या डीप स्वीपर कव्हर मध्ये असं वाटलं होतं हा देखील चेंडू षटकारासाठीच जाणार, परंतु नाही. सुवर्ण महोत्सवी आकडा आहे फलकावर 75, 75 धावा. प्रोग्रेस कार्ड वरती परिपूर्ण. धनावडे सर, चेंडूंची संख्या काय म्हणते शेवटच्या षटकामध्ये? तर आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. आणि या 75 डायमंड सुपर किंग या संघाच्या माध्यमातून जेव्हा जयसिंगपूरची चर्चा होणार तेव्हा खास करून डॉक्टर राजेंद्र पाटील साहेब, आमदार महोदय यांचं देखील नाव फार आदर्शाने घेतलं जाईल. आणि आदरणीय संजय पाटील यड्रावकर, कारण येथील पिढी जी यंग जनरेशन आहे जेव्हा मोठे होणार तेव्हा सांगणार की आमच्या गावामध्ये असा एक कार्यकर्ता जन्माला आला होता, असा एक नगराध्यक्ष, असे एक प्रथम नागरिक जन्माला आले होते, त्यांनी हे मैदान उभारलं. पहिले इथे काहीच नव्हतं परंतु त्यांनी मैदान उभारलं, त्यानंतर आम्हाला हे व्यासपीठ मिळालं. चुकूनही जर एखादा जयसिंगपूरचा खेळाडू भारतासाठी खेळला तर विचार करा, जिओ हॉटस्टार वरती तो इंटरव्ह्यू देणार की संजय पाटील यड्रावकर साहेबांनी एक मैदान उभारलं, त्या मैदानामध्ये आम्ही घडलो, खेळलो आणि आज मात्र इंटरनॅशनल मध्ये देखील आलेलो आहोत. तर ह्या नावांचा उल्लेख होणार आहे येणाऱ्या काळामध्ये. वक्त दिखता नाही लेकिन बहुत कुछ दिखा देता है. 3 चेंडूंचा खेळ उर्वरित. नव्याने फलंदाज येत आहेत मुख्य मैदानामध्ये. आदित्य गोखले, भल्या भल्या फलंदाजांना ज्यांनी चौकार षटकार ठोकले त्यांचं नाव आहे आदित्य गोखले. आणि या दाखल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. सुवर्ण महोत्सवी आकडा आहे फलकावर 75 धावा, 4 गडी गारद. मंकी विकेटचा प्रयत्न होता परंतु जर ह्या चेंडूची ऍक्शनच झाली नसेल तर धाव कशा पद्धतीने परिपूर्ण केलंय बघा. पंच दर्शवतात त्या ठिकाणी की धाव नसणार. 75. आपण आज मंकी विकेट बद्दल चर्चा केली. 1946 मध्ये तो किस्सा घडला होता. बिल ब्राऊन पहिला मंकी विकेट आणि मुलवंतराय हिम्मतलाल विनू मनकड यांच्या नावावरून मंकी विकेट ही संकल्पना क्रिकेटच्या विश्वामध्ये आली. येथे मात्र वाईट बॉल. 76, 76 धावा. चपराक लावलंय चेंडूवर. कॅप शोधण्याचा प्रयत्न होता परंतु 2च धावा त्या ठिकाणी मिळणार आहेत. स्वप्न पाहिलं होतं 120चं परंतु वाईट टोटल नाहीये. 78 केलेले आहेत आणि अजूनही 2 चेंडूंचं येणं शेष आहे. 2 चेंडूंमध्ये 2 षटकार जर आले तर 90 धावा होऊ शकतात. हेड पोझिशन थोडीशी डळमळीत बघायला मिळाली. पंचांचं बोट लारा यांचा इशारा आहे. फलंदाज बाद. आणखीन एक झटका लागलेला आहे जयसिंगपूर नगरीमध्ये. आपण सध्या आहोत. मैदानाची चर्चा भरपूर झाली. समवेत मैदानाच्या बाहेर पार्किंग लॉट देखील खूप चांगल्या पद्धतीने रिक्रिएट करण्यात आलेला आहे. येणारा जाणारा प्रत्येक पाहुण्याच्या अगदीच स्वागताकरिता खूप चांगल्या पद्धतीने ती पार्किंग लॉटची व्यवस्था. आणि प्रेक्षक गॅलरी तुम्ही बघा किती आसन क्षमता तुम्हाला वाटते धनावडे सर ह्या क्रीडांगणाची. कारण समोर लॉन्स बनणार आहे आणि त्यानंतर एक अंदाज तुम्ही लावा या मैदानाची आसन क्षमता किती असेल जास्तीत जास्त. आपण बुद्धिबळ खेळतात, बघूयात आपली बुद्धी काय सांगते. कारण येथून जर आपण विचार केला तर भली मोठी प्रेक्षक गॅलरी. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये पूर्णपणे ही प्रेक्षक गॅलरी खचाखच बघायला मिळाली होती. 15,000 तरी प्रेक्षक विसावू शकतील. 20-25 हजार पर्यंत जर पूर्ण ब्लॉक झालं मैदान तर 20 ते 25 हजार आसन क्षमता आहे या राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्टेडियम जयसिंगपूरची. चला आपण वळूयात मॅच मध्ये. पहिल्या सत्राचा खेळ समाप्ती अखेर. 80 धावा फलकावर, 5 गडी गारद, 81 धावांचं
टार्गेट ते आहे समोर. रणवीर स्पोर्ट्स आरडी या संघाला कराव्या लागणार आहेत 81 धावा. चला आता आपण भाग्यवान प्रेक्षकाला निवडूयात. आजच्या रजनीमध्ये कुणाच्या नावावरती जाणार आहे बायसिकल, या प्रश्नाचं उत्तर आता आपण शोधणार आहोत आमच्या मुख्य VIP डायस वरून. या आता आपण भाग्यवान प्रेक्षकाची निवड करूयात. तसं पण आता केंद्र सरकारच्या राज्यामध्ये म्हणजे जे पेट्रोल भरपूर महाग झालंय, सायकलच परवडते. आणि ही बायसिकल आज कुणाच्या नावावरती आहे ते आपल्याला बघायचं आहे. 81 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. चला रणवीर स्पोर्ट्स आरडी पटापट आपले सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. उदय आणि अभिजित हीच जोड येणार सलामी करिता. इन्फॉर्म बॅटर्स आणि या 42 चेंडूंमध्ये 81 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. हा आमचा मुख्य VIP डायस क्रीडा मंच तुम्हाला दाखवला जातोय आणि तेथे आदरणीय रणजितजी जगदाळे यांना आपण अगदी मेगा स्क्रीनवरती पाहू शकतात. ह्या स्पर्धेचे शिल्पकार आणि त्या शिल्पकारांमधील महत्त्वपूर्ण दुवा आहेत. डॉक्टर साहेब स्वतः आज मात्र भरपूर रुग्णांना त्यांनी डिस्चार्ज दिलेला आहे आपल्या प्रवासामध्ये, परंतु आज एका वेगळ्या कामामध्ये आणि भाग्यवान प्रेक्षकांची निवड त्यांच्या शुभ हस्ते होणार. आणि खूप कमी वेळा आपण अकलंग चौगुले साहेब असतील किंवा प्रसादजी माने साहेब असतील यांना डॉक्टरी लिपी लिहिताना भरपूर वेळा पाहिलं असेल, शस्त्रक्रिया करताना भरपूर वेळा पाहिलं असेल, परंतु आज काम वेगळं आहे. चला आता आपण वळूयात मॅचच्या दिशेने. उदय आहेत स्ट्राईकवर. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज मार्कवरती सुसज्ज होत असताना आपल्याला थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळतील यथोचित स्वरूपामध्ये. तर उदय आणि अभिजित 81 धावा. ह्या मैदानाचा इतिहास आहे. जी शेवटची लढत आहे ती थरारकच होते आणि टाय देखील होत्या.
आणि अशा ज्या मॅचेस असतात त्याच्यामुळे आमच्यासारखे जे प्रेक्षक असतात ना, धनावडे सर, रात्री झोप खूप चांगली लागते जेव्हा शेवटचा सामना थरारक होतो. तो शेवटच्या चेंडूपर्यंत जाणं फार आवश्यक आहे. ज्या पद्धतीने आपण ब्लॅक कॅप्स टीमला पाहिलं होतं. आणि हे जे क्रीडांगण आहे ना मित्रांनो, ह्या क्रीडांगणाला हलक्यात घेऊ नका. तुम्ही पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगची सेमीफायनल आणि फायनल फक्त एकदा आठवण बघा कशा पद्धतीने झाली होती. ते 6 मध्ये 8 देखील झाल्या नव्हत्या. आणि दुसऱ्या बाजूने संविधान ग्रुप डॉन 11 पुणे हा संघ ज्या रीतीने खेळला होता त्या दिवसामध्ये खरोखरच दर्जेदार. चला या आपण थोड्या वेळामध्ये वळणार आहोत भाग्यवान प्रेक्षकाकडे. तत्पूर्वी मॅचचा आस्वाद घेऊयात. अमोल कुंभार पहिलाच बॉल. हा देखील जयसिंगपूरचा बाहुबलीच आहे, उदय कलगुडगी. जो उल्लेख मी केला होता, मैदानामध्ये निर्माण करतो खलबली आणि जयसिंगपूरचा बाहुबली, त्याचं नाव आहे उदय कलगुडगी. जबरदस्त षटकार आहे, ताकद आहे, त्याची उंची तुम्ही बघा. थोडीशी मला तर किरण पोलार्डची झलक आठवते, आठवण देखील येते जेव्हा मी उदयला पाहतो. जबरदस्त ताकदवर फलंदाज आहे आणि त्याच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला तर तो सीमा रेषा बाहेरच गेला. ताकदवर ताकदवर हा बाहुबली आहे, याला रडार मध्ये चेंडू देऊ नका. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने आणि हा देखील चेंडू सीमा पार. मुलुक मैदानी तोफेप्रमाणे आता तोफ गोळे सोडायला सुरुवात केलेलं आहे. फलंदाज मैदानामध्ये उदय कलगुडगी. सुपर बॅटिंग, एक षटकार एक चौकार. पॉवर प्लेचं बंधन आहे आणि त्या बंधनामध्ये फारच विध्वंसक बॅटिंग केली जाते या मैदानामध्ये. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आणि मिड ऑफला हलकस सुमित भगत यांना ओव्हरटेक केलं. 81 धावांचा पाठलाग करत असताना ही जोरदार सुरुवात आहे. 4 चेंडूंमध्ये 11 धावा फलकावर. एक षटकार एक चौकार एक सिंगल. अमोलची भोजने देखील या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटतात. त्यांनी देखील ही स्पर्धा मात्र गाजवली आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. आणि सामनावीर अवॉर्ड देखील त्यांनी आज मात्र आपल्या नावावरती केला. तो जो उर्वरित राहिला होता तो देखील किस्सा आज मात्र परिपूर्ण करून दाखवला. तर हे पहिलं षटक. दुसऱ्या बाजूने मिस्टर अभिजित कांबळे आहेत. अभिजितवरती संघाने जबरदस्त विश्वास ठेवला. जरी त्याच्या बॅटमधून धावा जास्त आल्या नाही तरी त्याला प्रत्येक मॅचमध्ये संधी दिली, कारण हा महत्त्वाचा फलंदाज आहे. अभिजित जर इनफॉर्म आला तर ह्या संघाची बांधणी फार मजबूत, कारण पॉइंट टेबलमध्ये जर आपण लक्ष दिलं ना मित्रांनो तर हा संघ टेबल टॉपर आहे. एका षटकाचा खेळ संपन्न झालाय, 13 धावा फलकावर आहेत आणि 4 सामन्यांमध्ये सलग 4 विजय प्राप्त करणारा संघ कोणता असेल तर तो आहे रणवीर स्पोर्ट्स आरडी. 8 गुणांची त्यांनी कमाई केलेली आहे. असा हा जबरदस्त संघ आहे. एकेकाळी चेन्नई सुपर किंग संघाची देखील अशीच कामगिरी असायची. 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा नाही, 4 वेळा नाही तर 5 वेळा चेन्नई सुपर किंग्सचा संघ इंडियन प्रीमियर लीग मध्ये महाअंतिम विजेता ठरलेला आहे. आणि तसेच येलो जर्सी परिधान केलेला हा रणवीर स्पोर्ट्स आरडी आहे. एकाही सामन्यामध्ये ते पराभूत झालेले नाहीयेत आणि इथे देखील सुरुवात चांगली केली आहे. पहिल्या षटकामध्ये षटकार आले, चौकार आले, सिंगल देखील बघायला मिळाला आणि 13 धावा विदाउट लॉस. आता षटक क्रमांक 2 मध्ये उदयसाठी काय प्लॅन केला जातोय ते आपण बघूयात. उदय करिता एक शॉर्ट थर्ड मॅन. जर लेग कटर वेगवान असला तर हा क्षेत्ररक्षक कामी होऊ शकतोय. त्यानंतर एक शॉर्ट फाईन लेग आपल्याला पाहायला मिळतोय. खास करून स्विच हिट किंवा स्क्वेअर कट जर तो खेळतोय तर एकही क्षेत्ररक्षक नाहीये, तिथे डायरेक्ट चौकारात जाणार. फुल टॉस बॉल ऑन साइडला
ऍब्सल्युटली स्मॅश. चेंडू सीमा रेषा पार. फरार. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, दर्शक मचा रहे हैं शोर. क्रिकेट में क्या चाहिए और. उदय कलगुडगी के बल्ले से आया है 4. हा चौकार आहे आणि 17 धावा ज्या विदाउट लॉस आहेत. खूप चांगले बॅटिंग करू लागलाय आणि 17 पैकी 16 धावा. नाव उदय आहे परंतु तो रणवीर संघाचा सूर्योदय आहे, धावांचा सूर्योदय. ते फक्त चौकार षटकार आहेत. लारा यांचा इशारा मात्र बरोबर होता, कारण जो आवाज होता आता ह्या निर्णयाच्या नंतर आपण सांगू शकतो की आवाज मात्र आमच्या कानांवरती देखील आला होता. निर्णय देखील जर ठप्प करण्यात आला असता तर आम्ही देखील काहीच बोलू शकलो नसतो. 17 धावा विदाउट लॉस. 17 फेब्रुवारी 1984 हा जन्मदिवस एबीडी विलियर्स यांचा आहे. खूप चांगला फलंदाज होता. पुन्हा एकदा लॉफ्ट केलंय आणि हा चेंडू भरपूर काळ हवेत, क्षेत्ररक्षकाच्या कवेत. पहिला झटका लागलाय. 17 वरती खतरा होता, तो ओळखता आला नाही आणि बरोबर 17 या अंकावरतीच पहिला झटका लागलाय. उदय कलगुडगी बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट डाऊन. या विकेटची भरपूर आवश्यकता होती डायमंड सुपर किंग्स या टीमला. चार गुणांची कमाई डायमंड सुपर किंग्स या संघाने देखील केलेली आहे. हा संघ देखील कमी नाहीये आणि 81 धावांचं टार्गेट ठेवल्यानंतर एक महत्वाची विकेट. आता सुनील सुतार मैदानाच्या दिशेने प्रस्थान करू लागलेले आहेत. थोडासा वेळ मिळाला पण 17 अंकाची चर्चा केली होती. 17 फेब्रुवारी 1984 मध्ये अब्राहम बेंजामिन डिविलियर्स. परंतु त्या फलंदाजाचा खास रेकॉर्ड काय असेल जो आज पण कायम आहे. बरोबर 18 जानेवारी 2015 मध्ये वॉन्डरर स्टेडियम जोहान्सबर्गच्या मैदानामध्ये 31 चेंडू 100 धावा केल्या होत्या एबी डिविलियर्स यांनी आणि तो रेकॉर्ड आजही कायम वन डे मध्ये आणि खतरनाक पद्धतीने तो रेकॉर्ड आज देखील विलक्षण स्वरूपामध्ये कायम. सुतार आलेले आहेत. दिशा दर्शक होका यंत्राप्रमाणे हा फटका होता. जैसी गेंद वैसी नसीहत. खूप चांगल्या रीतीने सिंगलच्या या ठिकाणी रोटेशन आपण पाहतोय. 18 धावा झालेल्या आहेत 10 चेंडूंच्या समाप्तीनंतर. उदय बाद झाल्यानंतर फलंदाज कशा रीतीने खेळणार आहेत, अटॅकिंग अप्रोच की मग डिफेन्सिव्ह. डायमंड सुपर किंग संघाचा आत्मविश्वास थोडासा दुणावलाय या विकेट नंतर. वातावरण निर्मिती झालेली आहे परंतु हा फटका बघा का मला माझा संघ बॅक करतोय, कारण मी भल्या भल्या गोलंदाजांना हॅक करतोय, मोठमोठ्या धावा ट्रॅक करतोय. जबरदस्त फटका खेळत अभिजित कांबळे आणि त्यांच्या बॅट मधून षटकार. 24 धावा फलकावर. मिळाला चेंडू अगदी स्लॉट मध्ये डिस्पॅच केला. पार्किंग प्लॉट मध्ये धावा येत आहेत लॉट मध्ये. अभिजित चला चेंडू जाऊ द्या मैदानामध्ये. नवीन चेंडू द्यावा लागेल ना, बहुधा दुसरं षटक सुरू आहे आणि त्या दृष्टिक्षेपातून न्यू बॉल. जबरदस्त फटका होता, खडे खडे खेळले होतं आणि त्यानंतर मात्र वायडिश लॉंगऑफच्या वरून एक जबरदस्त फटका. जयसिंगपूर प्रीमियर लीग या स्पर्धेची 6वी रजनी सुरू आहे. दोन संघांमध्ये सुरू असलेली महत्वपूर्ण अशी लढत तुम्हा सर्वांच्या नजरेसमोर रंगते. एका बाजूने डायमंड सुपर किंग, दुसऱ्या बाजूने रणवीर स्पोर्ट्स आरडी अपराजित संघ. 4 सामन्यांमध्ये 4 विजय प्राप्त करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्वतः देवा पडियार त्या ठिकाणी सायकल स्वार बनलेले आहेत. आजच्या रजनीमधील भाग्यवान प्रेक्षकाकरिता जी बायसिकल ती नक्की कुणाच्या नावावरती राहणार या गोष्टीची चर्चा सध्या चहू बाजूने सुरू आहे.
पुन्हा एकदा तेच दृश्य आणि हाही चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. पंचांनी जर पुन्हा एकदा चेंडूचीच मागणी केली तर चेंडू गहाळ झाल्याची पोलीस कंप्लेंट आपल्याला दाखल करावी लागेल, कारण गेलेले चेंडू काही भेटत नाहीयेत. 2 चेंडू 2 षटकार आले आणि 30 धावा फलकावरती सजलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा आणि हा आहे देवा पडियार, एक जबरदस्त गोलंदाज जयसिंगपूर क्रिकेट मधला आणि तो सध्या भाग्यवान प्रेक्षकाच्या सायकलवरती स्वार झालेला आहे. आजच्या रजनीमध्ये कोण ठरणार आहे भाग्यवान प्रेक्षक हे आपण थोड्याच वेळामध्ये पाहूयात. ज्याने जगामध्ये सर्वोत्कृष्ट डान्स केला त्याचं नाव होतं जॅक्सन मायकल. जयसिंगपूर क्रिकेटमध्ये जर तुम्ही आलात आणि भाग्यवान ठरलात तर तुम्हाला मिळणार आहे सायकल. धनावडे सर, सध्या पेट्रोल देखील फार महाग झालंय, सायकलच बरी. आपण देखील कुपन मध्ये थोडाफार सहभाग घेतला पाहिजे, जेणेकरून रेड बसचं तिकीट सध्या जवळपास 1500-2000 पर्यंत आहे. सायकल घेऊन हळूहळू आपण पोहोचू शकतो घरापर्यंत अगदी विनामूल्य. आणि म्हणून ही सायकल महत्त्वपूर्ण आहे आणि सध्या आपण ऑन स्क्रीन ती पाहू देखील शकतात. क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरच्या माध्यमातून 30 धावा फलकावर वळत मॅचच्या दिशेने बॉलर तयार, वरिष्ठ खेळाडू आलेले आहेत. चंद्रशेखर कुलकर्णी आणि त्यांचा चेंडू इतका शार्प टर्न झालाय की धवल कुलकर्णी यांची आठवण करून दिली. अशा पद्धतीचे इन स्विंग धवल कुलकर्णी फार मोठ्या प्रमाणावरती करतात. पंच काय सांगतायत, वाईट करिता परीक्षण करायचंय, तर सायकल नक्की कुणाला मिळणार आहे या गोष्टीची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणावरती. इट्स अ फेअर डिलिव्हरी. लीगल बॉल, स्टंपच्या वरून हा चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे असा पंचांनी इशारा दिला आणि तो महाअंतिम म्हणून तुम्हाला स्वीकारावा लागेल. थर्ड अंपायरचा इशारा. थर्ड अंपायरने परीक्षण केल्यानंतर हा निर्णय दिलेला आहे मित्रांनो. 30 धावा, पुन्हा एकदा बॉलर तयार. उमर 55 की दिल बचपन का. वाह, सुरेख ही सुरुवात झालेली. पहिले दोन्ही चेंडू डॉट. चंद्रशेखर कुलकर्णी, हा अनुभव आहे आणि तो पणाला लावला जातोय. इंग्रजीमध्ये धनावडे सर मी एक म्हण वाचली होती, ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. आणि हा सोनेरी गोलंदाज आहे चंद्रशेखर कुलकर्णी. सुरेख गोलंदाजी करतात या ओव्हरमध्ये. धाव फलकाला थोडंफार स्थितप्रज्ञ तर केलेला आहे. 31 धावा आणि 1 विकेट, म्हणजे येणारे चेंडू अजूनही शिल्लक राहिलेले आहेत 27 आणि त्या 27 चेंडूंमध्ये 50 धावांची आवश्यकता रणवीर स्पोर्ट्स आरडी या टीम समोर आहे. 27 चेंडू 50 धावा. एक अत्यंत अनुभवी असा गोलंदाज, संस्कारांची आणि अनुभवाची शिदोरी घेऊन चंद्रशेखर कुलकर्णी षटकातील पुढील बॉल घेऊन. बघा हे षटक कशा पद्धतीने हाताळलं गेलंय, आपण विश्लेषण जरूर करूया त्या षटकाचं. डॉट डॉट सिंगल डॉट विकेट असं हे षटक आहे आणि ही महत्वपूर्ण विकेट आल्यानंतर परिपूर्ण स्वरूपामध्ये डायमंड सुपर किंग ह्या संघाची कामगिरी जबरदस्त. चंद्रशेखर कुलकर्णी, ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. आणि इथून मात्र संघाचं वाजतंय खणखणीत नाणं. विकेटचं घेऊन आलेले आहेत लेणं. सुरेख सुरेख हे षटक आहे. अफलातून गोलंदाजी, केवळ 31 धावा 2 विकेट.
चेंडू शिल्लक राहिलेले आहेत आता मात्र या मॅच मध्ये. बरोबर 26 धावा करायचे आहेत. 50. 26 चेंडू आणि 50 धावा. रणवीर स्पोर्ट्स आरडी या संघाची कमान सांभाळण्याकरिता आता नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. मिस्टर गुरु पडियार. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या दोन्हीही बाबतीत गुरु पडियार यांनी जे प्रदर्शन दिलंय ते खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. परंतु फलंदाजी देखील आज चांगली करावी लागेल कारण आता संघ अडचणीमध्ये आहे. सुरुवात चांगली झाली परंतु उदयच्या विकेट नंतर हे जे धावफलक आहे त्यामध्ये चंद्रशेखर कुलकर्णी यांनी मात्र पूर्णपणे कोडी निर्माण केलेले आहेत. वन्स अगेन चंद्रशेखर कुलकर्णी. जुनं तेच सोनं. ओल्ड इज गोल्ड. आणि फलंदाज काय झालाय? बोल्ड. आणि हा चेंडू तुम्ही बघा. परफेक्ट यॉर्कर. आता 4 फेब्रुवारी हा कर्करोग दिन आहे. कर्करोग दिन आणि हा यॉर्कर म्हणजे क्रिकेटच्या विश्वातील कॅन्सर डिलिव्हरी. भल्या भल्या फलंदाजांना चारी मुंड्या चित करणारा आणि आसमान दाखवणारा हा चेंडू आहे. यॉर्कर. सुंदर षटक राहिला. जेथे चेंडू मात्र शिल्लक आहेत. बरोबर 25 धावा करायच्यात. 50 2 चेंडूंमध्ये 2 विकेट. आणि चंद्रशेखर कुलकर्णी यांच्याकडे एक सुवर्ण संधी या ठिकाणी आलेली आहे. हॅट्रिक येणार का? आपण भरपूर हॅट्रिक विषयी चर्चा केलेली आहे परंतु सर्वात जास्त हॅट्रिक कोणी घेतलेल्या आहेत इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये? 5 विकेट हॅट्रिक घेणारा एक गोलंदाज आहे आणि या सर्वात जास्त आहेत. त्याचं नाव होतं लसित मलिंगा. हायेस्ट. 1 हॅट्रिक 2 हॅट्रिक बऱ्याच जणांनी घेतल्या परंतु लसित मलिंगा याने 5 विकेट हॅट्रिक घेतल्यात. आणि येथे हॅट्रिक घेण्याची संधी कोणाकडे? तर धवल कुलकर्णी. काय जबरदस्त ही गोलंदाजी राहिली. सर्वात वरिष्ठ खेळाडू आहेत संघातले आणि कामगिरी देखील आता धवल कुलकर्णीचीच आठवण आली. ते चंद्रशेखर कुलकर्णी आहेत परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावरचा गोलंदाज धवल कुलकर्णी यांचीच उपमा द्यावी लागेल चंद्रशेखर यांना. ओहो हो. आणि ती संधी. हात तो आया लेकिन मुंह नहीं लगा असं म्हणावं लागेल. चंद्रशेखर कुलकर्णी ह्या गोलंदाजा बाबतीत. परंतु गोलंदाजी जर आवडली असेल ना तर या वरिष्ठ खेळाडूकरिता टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. खूप सुंदर प्रदर्शन राहिलंय. चंद्रशेखर कुलकर्णी 6 चेंडूंमध्ये 2 धावा आणि 2 विकेट्स. आता सामन्याची परिभाषा बघा. सामना होता कसा आणि बदललाय कसा. 24 चेंडू शिल्लक आहेत. 49 धावांचं टार्गेट अजून देखील समोर. 24 चेंडू 49 धावा अशी स्थिती. डायमंड सुपर किंग संघाची आन बान शान. गोलंदाजीचा प्रधान. षटक हाताळण्यासाठी येतोय आरिफ खान. 24 आणि 49 असं समीकरण. परंतु सध्या तरी प्रेक्षक नियोजक आणि जयसिंगपूर एकच चर्चा करते आणि त्या चर्चेचं नाव आहे चंद्रशेखर कुलकर्णी. 6 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा आणि 2 विकेट्स. हॅट्स ऑफ. सलाम. मानाचा त्रिवार मुजरा आहे या गोलंदाजीला. आरिफ खान आलेले आहेत. 24-49. या चेंडूचं जर आपण विघटन केलं, याचे फटक्याला जर आपण डिफाईन केलं तर फलंदाज देखील सांगतोय देशील देशील देशील, मला शॉर्ट ऑफ लेन देशील तर तू षटकारच खाशील. 38 खूप चांगला फटका या ठिकाणी बघायला मिळाला अक्षय पडियार यांच्या बॅटमधून.
सुंदर फटकेबाजी. या आधीच्या षटकामध्ये केवळ 2 धावा आल्या. पुन्हा एकदा या मॅच मध्ये पुनरागमन करण्याकरिता बघा, प्रत्येक चेंडू हा उत्क्रांती घेऊनच येतो क्रिकेटमध्ये. प्रत्येक चेंडूवर नवीन संघर्ष आहे आणि सामन्याची परिभाषा देखील नवीनच बघायला मिळतं. 38 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 81 चा पाठलाग सुरू आहे. सुंदर असा हा षटकार आपण पाहतोय अक्षय पडियार यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा आरिफ खान पुढील बॉल घेऊन. निर्धाव स्वरूपामध्ये चेंडूच्या या ठिकाणी सांगता जरूर होते. अक्षय पडियार ज्याने एक षटकार खेचलाय. शांततेचा हा काळ. विश्वास नांगरे पाटील किती सुंदर सांगतात की शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त संडावं लागतं. आणि मी म्हणेन की आता हे 4थं षटक सुरू आहे. 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये जवळपास 20 धावा जरी घेतल्या तरी देखील शेवटची जी षटके आहेत तिथे दडपण परिपूर्णरित्या कमी होऊन जाणार धावा चेस करत असताना. परंतु येथे जर धावा कमी आल्या तर मग चेस करणं कठीण आहे. मिड विकेटच्या दिशेने सजवलेला हा फटका. बघा, क्रिकेटचा जो खेळ आहे ना हा बुद्धिमत्तेचा खेळ आहे. जसं आमचे धनावडे सर चेस खेळत असतात ना, अगदी तसाच हा देखील खेळ आहे. आता इतका ओव्हरपिच चेंडू होता. बॅकवर्ड पॉइंट मध्ये एकही क्षेत्ररक्षक नाहीये. एक्स्ट्रा कव्हरला एकही क्षेत्ररक्षक नाहीये. स्विच हिट जर खेळला ना धनावडे सर येते फलंदाज तर आराम केसात चौकार आहे. परंतु त्या बुद्धीचा वापर देखील करण्यात आला पाहिजे. जेथे क्षेत्ररक्षक आहे तेथे फटका जर खेळले तर सिंगलच येणार आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये जर आपण पाहिलं तेथे देखील क्षेत्ररक्षक नाहीये. परंतु फटके हा चेंडू चांगला होता आणि त्या कारणास्तव तो मिड विकेट मध्ये जाणार. परंतु जे ओव्हरपिच चेंडू येतात ते देखील तुम्ही मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळणार तर धावा येणं कठीण आहे, महाकठीण आहे. म्हणून आयुष्याच्या पटावरचा यशस्वी राजा बनायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुमच्याकडे असायला हवा. आणि आयुष्याच्या या प्रवासामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर वेगवेगळ्या चाली तुम्हाला चालता आल्या पाहिजेत. कारण क्रिकेट आणि आयुष्य हा बुद्धिबळाचा एक पट आहे. चांगला फटका बघायला मिळाला मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. या षटकामध्ये धावा जरूर आलेल्या आहेत. या आधीच्या षटकात केवळ 2च धावा आपण पाहिल्या, परंतु ह्या षटकामध्ये 1 षटकार 1 चौकार 2 सिंगल म्हणजे 12 धावा आल्या. फलकावरती 44 धावा झाल्या. 3.5 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 19 चेंडू शिल्लक आहेत आणि 37 धावा करायच्या आहेत. आरिफ खान स्लोवर वन होता. पंचांचा इशारा येथे गडी बाद करार. इष्टांच्या मागे सुंदर झेल परिपूर्ण केला जातोय. जबरदस्त ही लढत आहे. बघा, चेंडू आणि धावांची जी तफावत आहे ना ती अगदीच समांतर आपल्याला पाहायला मिळते. कारण येणारे चेंडू किती शिल्लक राहिले असतील तर अजूनही ॲक्युरेट आपण पाहतोय 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 37 धावांचं लक्ष हे समोर आहे. 18-37 अशा स्वरूपाचं इक्वेशन आपल्याला जरूर पाहायला मिळतं. सुंदर अशा क्रीडांगणामध्ये क्रिकेटची मोहक माया नगरी, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटची धुमश चक्री, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटचं गंगाजळ, क्रिकेटचं परिपटल आणि क्रिकेटचं क्षितिज वलय म्हणजेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्टेडियम जयसिंगपूर. आणि त्या क्रीडांगणामध्ये सुरू आहे जयसिंगपूर प्रीमियर लीगचा हा थरार. क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेची जबरदस्त हे नियोजन. 15 मार्च 1877 मध्ये तुम्हाला ठाऊक असेल धनावडे सर दुपारी 1:05 15 मार्च 1877 गुरुवारचा दिवस होता आणि दुपारी 1:05 क्रिकेटच्या विश्वातला पहिला सामना झाला होता इंग्लंड वर्सेस ऑस्ट्रेलिया. आणि क्रिकेटच्या खेळातला पहिला जो चेंडू आहे तो अल्फ्रेड शॉ या गोलंदाजाने रिलीज केला होता आणि चार्ल्स बॅनरमॅन या फलंदाजाने क्रिकेटच्या विश्वातील पहिला चेंडू खेळून काढला होता. अशी सुरुवात क्रिकेट या विश्वाची. परंतु ही काही अधिकृत माहिती जी तुम्हाला गुगलवरती देखील मिळेल, परंतु भरपूर गवळणीमध्ये देखील लिहून ठेवलेलं आहे. यमुना देही चेंडू उडाला, चेंडू उडाला, चेंडू उडाला ना ग यशोदे तुझा कान्हा.
यमुना डोही बुडाला ना. म्हणजे पुराणांचं असं म्हणणं आहे की क्रिकेट या खेळाचा शोध भारतामध्ये लागला, परंतु गुगल जर आपण करून पाहिलं तर 15 मार्च 1877 ही अधिकृत तारीख आहे. दरम्यानच्या या काळामध्ये एक जबरदस्त स्क्वेअर कट आपल्याला पाहायला मिळतोय. सुनील सुतार यांच्या बॅटमधून 48-48 कंप्लीट. चेंडू शिल्लक आहेत 17, धाबा करायच्या आहेत 33. येथे देखील चेंडू टीप मध्ये निघून चाललाय. भाग मिल्खा भाग. फक्त हाच डायलॉग प्रसिद्ध नाहीये तर भाग अर्जुन भाग हे देखील आम्ही ऐकलेलं आहे करण अर्जुन चित्रपटामध्ये. आणि येथे तो संदेश आम्ही क्षेत्ररक्षकाला दिला, परंतु चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. 52 धावा झालेल्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 16, धावा करायच्या आहेत 29. हे क्रीडांगण म्हणजे थरारक सामन्यांची मेजवानीच आहे. येथे कितीतरी सामने थरारक होतात, कितीतरी सामने टाय देखील होतात. क्रिकेटची पंढरीच आहे. वन्स अगेन लॉफ्टेड, कॉटेड, चेंडू सीमा पार, चिमणी उडाली भूर, चेंडू निघून गेलाय दूर. चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. यामध्ये नाहीये दुमत. फलंदाज सुनील सुतार मिळवतोय प्रेक्षकांचं बहुमत आणि सुरू झाले सुनीलची मैदानामध्ये हुकूमत. आता मार्केट देखील आपलंच, हवा देखील आपलीच, चर्चा देखील आपलीच. चेंडू निघून गेलाय ढगात आणि या सुनील सुतारची चर्चा क्रिकेटच्या जगात. 58 धावा, 58 कंप्लीट झालेल्या आहेत. आता 15 चेंडूंमध्ये 23चं हे टार्गेट आहे. सुनील सुतार, वाह काय कलात्मकता दाखवलंय. मेरे पास ताकद भी है, नजाकत भी है. तिथे सुंदर क्षेत्ररक्षण अमोल कुंभार यांच्या माध्यमातून डीप पॉइंट झोन मध्ये निर्विवाद स्वरूपामध्ये हा चौकार त्यांनी वाचवला आणि 2 धावांचा फरक या ठिकाणी निर्माण केलेला आहे. 60 धावा, 4 गडी गारद झालेले आहेत. अजूनही विजयासाठी 21 धावांची आवश्यकता 14 चेंडूंमध्ये आहे. 14 गेंदे शेष और 21 की है जरूरत. अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु येथे वाईट बॉलचा इशारा पंच आकाश शितोळे यांनी दर्शविलेला आहे. सध्या हिट द डेक या गोलंदाजीचा वापर फार मोठ्या प्रमाणावरती केला जातोय, परंतु येथे प्रयत्न फसलाय. 61-61 झालेले आहेत. चांगली चांगली गोलंदाजी करावी लागेल. दुनिया माने जोरो को, कोई ना माने कमजोरो को. इच्छाशक्ती प्रकट ठेवावी लागेल, त्याशिवाय विजय मिळत नसतो. मग क्रिकेट असो की कोणतेही कार्यक्षेत्र असो, कष्टाला पर्याय नाही. आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका, परंतु काय क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा उबेजच्या माध्यमातून. ॲब्सोल्युटली स्पेक्टॅक्युलर फील्डिंग. दर्जेदार क्षेत्ररक्षण झालं. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 19 धावांची आवश्यकता. आता हृदयाचे ठोके हळूहळू वाढतील, कारण हे राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्टेडियम थरारक सामन्यांची गंगा आहे. अल्टी पलटी चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये कल्टी. अधिकृत स्वरूपामध्ये 62 धावा फलकावरती आहेत. 6 चेंडूंचा खेळातून शेष विजयासाठी 12 चेंडूंचा खेळातून शेष आहे आणि त्या 12 चेंडूंमध्ये 19 धावांचं टार्गेट आपल्याला समोर पाहायला मिळतं.
12 बॉल 19 ची निकड. ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, बल्लेबाज सिर्फ अपनी टीम की जरूरत देखते हैं. चेंडू सीमारेषा पल्लीकडे आणि आता हे समीकरण तुम्ही बघा. 11 चेंडूंमध्ये 13 धावा करायच्या आहेत. खूप चांगला फटका. सुनील सुतार लाकूड तोड फलंदाजी, खतरनाक बॅटिंग आहे. आडनाव सुतार आणि या बघा कशा पद्धतीने तबला तोड लाकूड तोड फलंदाजी. पुन्हा फुल टॉस दिला. वाईड इश लॉंग ऑन मध्ये खेळलेले आहेत. 1 बाउन्स अँड ओव्हर दी बाउंड्री लाईन. सुनीलच्या बॅटमधून आणखीन एक जबरदस्त कणखर प्रहार. चेंडू सीमारेषा पार. हा आलाय चौकार. 72 धावा कंप्लीट. चेंडू शिल्लक आहेत 10 धावा करायच्या आहेत 9. सर्वात जास्त चौकार कोणी खेचले असतील एका इनिंग मध्ये तर ते नाव रोहित शर्मा आहे. 33 चौकार खेचले होते ईडन गार्डन कोलकाताच्या मैदानामध्ये आणि 264 धावांचा तो वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. त्या आधी कोणी खेचले होते तर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग. सचिन तेंडुलकर यांनी कॅप्टन रूपसिंग स्टेडियम ग्वालियरच्या मैदानामध्ये बरोबर 2010 मध्ये तो किस्सा परिपूर्ण केला होता आणि एका इनिंग मध्ये 25 चौकार. आणि अगदी रूपसिंग स्टेडियम इंदोरच्या मैदानामध्ये वीरेंद्र सेहवाग यांनी जेव्हा 219 धावा ठोकल्या होत्या त्या इनिंग मध्ये देखील 25 चौकार होते. परंतु दोघांचा पण रेकॉर्ड ब्रेक केला. हरकत नाही, आपल्या भारतीयांनीच ब्रेक केलाय. रोहित शर्मा आहेत पहिल्या क्रमांकावरती. मुंबईचा राजा म्हणून ज्याची ओळख आहे. 72 धावा 4 विकेट्स 10 चेंडू शिल्लक 9 धावांची आवश्यकता आणि ह्या सामन्याचा जणू काही हिरो बनू लागलाय सुनील सुतार. नो बॉल. खराब चेंडू देखील आणि फ्री हिट देखील आता आपल्याला पाहायला मिळते. सकाळी जेव्हा घरामध्ये आपण उठतो आईने फक्त ब्रेड दिला तर छोटीशी स्माइल येते. ब्रेड वरती बटर लावलं तर अजून स्माइल येते. तसा हा फ्री हिटचा बॉल आहे. त्याचं विश्लेषण आपण करतोय आणि तो फुलटॉस देखील दिला. बघा आधी नो बॉल त्यानंतर फ्री हिट त्यानंतर फुलटॉस म्हणजे ब्रेड त्यावर बटर त्यावर मेयोनेज आणि नंतर मात्र असं दिलेलं आहे आईने. आता किती मोठी स्माइल येईल. तसा हा चेंडू होता आणि 79 झाला. आता विजयासाठी केवळ 2च करायचे आहेत. विजयाच्या उंबरठ्यावर अप ड्राईव्हचा फटका सुंदर स्वरूपामध्ये सुनील सुतार. काय बॅटिंग केलंय आणि लागोपाठ पाठोपाठ 5 सामन्यांमध्ये 5 विजय. टेबल टॉपर 10 गुणांची कमाई. रणवीर स्पोर्ट्स आरडी कॉंग्रॅच्युलेशन्स. 5 सामन्यांमध्ये 5 विजय प्राप्त केलेले आहेत आणि पहिला संघ जो उपांत्य फेरीमध्ये धडकलेला आहे. उपांत्य फेरीचा दरवाजा ठोठावलेला आहे. नॉक नॉक. आणि सामनावीर सुनील सुतार 15 चेंडूंमध्ये 38 धावा 3 चौकार 3 षटकार. मापात पाप नाही, बरोबर 3 चौकार आहेत आणि 3 षटकार देखील आहेत. चला या सुनील सुतार आणि पहिला संघ ठरलाय रणवीर स्पोर्ट्स आरडी.